फायनली 12 गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग जे कॉलेजेस आहेत ते सीईटी सेलने त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये ऍड केलेले आहेत. 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये टाकले होते, बट त्यातले 5च कॉलेज जे आहेत ते कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट केले होते. कट ऑफ कमी येऊ शकतो का? जर कमी आला तर कितीपर्यंत कमी येऊ शकतो? टोटल 900 सीट्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या ऍड झालेल्या आहेत. म्हणजे 900 रँकला 97 पर्सेंटाईल होते, 97.27, तरच गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. नवीन कॉलेज जरी ऍड झाले तरी पण 12 कॉलेजेस ऍड झाले आहेत. तुम्ही सर्व म्हणत आहात गव्हर्नमेंटचे 12 कॉलेज ऍड झाले, पण ह्याचं काय? हा खूप मोठा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. आर अथॉरिटीज कडून त्यांना परमिशन मिळाली पाहिजे, अप्रुव्हल मिळालं पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्ननेट मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फायनली 12 गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग जे कॉलेजेस आहेत ते सीईटी सेलने त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये ऍड केलेले आहेत. सो पूर्वी ज्या 250 सीट्स आहेत त्या गव्हर्नमेंटच्या इन्क्रीज होऊन 900 टोटल झालेले आहेत. तर खूप साऱ्या स्टुडंटचे डाऊट्स येत आहेत की हे जे नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस ऍड झालेले आहेत ते कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत का? कारण लास्ट इयर सीईटी सेलने 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये टाकले होते, बट त्यातले 5च कॉलेज जे आहेत ते कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट केले होते. जर समजा हे सर्व कॉलेजेस जे आहेत गव्हर्नमेंटचे 12 हे जर इन्क्लूड झाले तर कट ऑफ कमी येऊ शकतो का? जर कमी आला तर कितीपर्यंत कमी येऊ शकतो? 95 ला 94 ला ऍडमिशन होऊ शकतं का? कोणत्या कॅटेगरीसाठी कितीपर्यंत ऍडमिशन होऊ शकतं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि सर्वात मोठा ट्विस्ट सीईटी सेलने दिलेला आहे या गव्हर्नमेंट कॉलेजेस बद्दल, ज्याबद्दल तुम्हाला कोणीच इन्फॉर्म नाही केलं. ह्याच इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट सीईटी सेलने दिला आहे. तो ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तो जे न्यू कॉलेजेस ऍड झाले आहेत गव्हर्नमेंट प्रायव्हेट, त्यासाठी एक क्रायटेरिया सीईटी सेलने अनाऊन्स केला आहे, तो की ह्या पीडीएफ मध्येच आहे. हे पण आपण पाहणार आहोत, जो की इग्नोर केला जात आहे. सो क्रायटेरिया देखील तो बघणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज हे 12 कॉलेजेस तुम्हाला इथं दिसतील, बट जेव्हा कॅप राऊंड सुरू होईल त्या ठिकाणी तुम्हाला त्यातले कॉलेजेस कमी दिसू शकतात. सो हा देखील क्रायटेरिया जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत, तो पाहणार आहोत व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. सो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील आणि संपूर्ण तुमची बीएससी नर्सिंगची ऍडमिशन प्रोसेस स्मूथली कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. सो तुम्ही पाहू शकता हे तुमचे बीएससी नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. ओके, त्यातले पहिले 5 कॉलेजेस जे होते ते ऑलरेडी मागच्या वर्षी होते. सो पहिले 5 कॉलेजेस तुम्ही म्हणू शकता ऑलरेडी होते. त्यानंतर लातूरचं कॉलेज देखील मागच्या वर्षी त्यांनी इन्क्लूड केलं होतं, बट कॅप राऊंड मध्ये ते पार्टिसिपेट नाही झालं. सो ह्या ठिकाणी 50-50-50-50-50, सो टोटल 250 सीट्स आधी होत्या. 250 सीट्स फक्त गव्हर्नमेंटच्या होत्या आधी, पण आता त्या वाढून टोटल ज्या सीट्स आहेत या ठिकाणी मी थोडं झूम आउट करतो सो दॅट तुम्हाला दिसेल. सो टोटल ज्या सीट्स आहेत त्या तुमच्या ह्या जवळपास 900 सीट्स असणार आहेत. ह्या 250, त्यानंतर ह्या 50, म्हणजे तुमच्या 300 झाल्या. 400, 500, 600, 700, 800, 900. सो टोटल 900 सीट्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या ऍड झालेल्या आहेत. बट सर्व सीट ऍड होणार की नाही, सर्व कॉलेजेस ऍड होणार की नाही, हा एक ट्विस्ट आहे, जो की आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत या फिर व्हिडिओच्या मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, जो की ह्याच ठिकाणी सीईटी सेलने प्रोव्हाइड केला आहे. सो 900 सीट्स ऍड झाल्या आहेत. तर तुमचा पहिला हा डाऊट असेल की 900 जर सीट्स टोटल गव्हर्नमेंटच्या होणार असतील, ज्या पहिल्या 250 होत्या, तर कट ऑफ कमी येऊ शकतो का? यस गाईज, जर 12 कॉलेजेस पार्टिसिपेट करणार असतील कॅप राऊंड मध्ये, या ठिकाणी 12 आले आहेत, पण 12च्या 12 होणार की नाही याची खात्री नाहीये. का नाहीये ते याबद्दल मी सांगेन. बट जर 12च्या 12 कॉलेजेस पार्टिसिपेट झाले कॅप राऊंड मध्ये, तर कट ऑफ कमी होऊ शकतो. किती कट ऑफ कमी होईल हे आपण डिस्कस करूयात. कोणत्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ कमी होऊ शकतो हे आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. सो 900 सीट्स आहेत. सो टोटल 900 सीट्स ज्या आहेत त्या तुमच्या आता गव्हर्नमेंटच्या होणार. जर समजा हे 12 कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये पण पार्टिसिपेट केले, या ठिकाणी आलेलं आहे, बट कॅप राऊंड मध्ये जर समजा हे सर्व कॉलेजेस पार्टिसिपेट केले गव्हर्नमेंटचे, तर 900 सीट्स होणार, ज्या पहिला 250 होत्या. सो 250 जेव्हा सीट्स होत्या त्यावेळेलाच तुम्हाला 99 पर्सेंटाईल रिक्वायर्ड होते, 99.50 पर्सेंटाईल रिक्वायर्ड होते ओपन कॅटेगरीसाठी. SC ST साठी पण 99 पर्सेंटाईलच्या अराउंड रिक्वायर्ड होते, 98.50 च्या अराउंड पण ऍडमिशन होत होते. आता समजा जर 900 सीट्स टोटल होणार असतील, पहिल्या 250 होत्या, तर किती होऊ शकतं? जर हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला लास्ट इयरचं मेरिट लिस्ट बघणं इम्पॉर्टंट आहे. का? कारण 250 सीट्स होत्या, तर 250 सीट्स म्हणजे काय? पहिल्या 250, 300, 350 मुलांना जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज मिळत होतं. सो त्यावेळेला 250-300 रँकला 99 पर्सेंटाईल रिक्वायर्ड होते. आता 900 सीट्स ऍड झाल्या आहेत. सो बेसिकली टेंटेटिव्हली जर तुम्ही बघाल, अप्रॉक्सिमेटली 900 सीट्स आहेत, तर तुमचा रँक 900-1000 पर्यंत असणं रिक्वायर्ड आहे ओपनचे असाल तर.
रिझर्वमध्ये असाल तर 1100 1150 पर्यंत रँक असेल तरी पण होऊ शकतं, जसं या ठिकाणी 350 450 रँकला पण होत होतं. सो जर तुमचा 1000 रँक असेल किंवा 950 असेल तर ओपनला चान्सेस आहेत, आणि जर तुमचा 1100 1150 असेल तर बाकी कॅटेगरीसाठी आहेत. तर आपण लास्ट इयरची मेरिट लिस्ट बघूया की रँक किती असेल तर किती पर्सेंटाईल येतात. तर ही तुम्ही पाहू शकता, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे 2024 ची, 21 ऑगस्ट रोजी आली होती ती. ठीक आहे. सो मी डायरेक्टली जात आहे 1000 नंबरवरती, म्हणजे 1000 रँकला किती स्टुडंटचा पर्सेंटाईल होता. तर 900 सीट्स आहेत, तर आपण 900च्या अराउंड बघूयात की 900ला किती पर्सेंटाईल होते. तर तुम्ही पाहू शकता 900 रँकसाठी 97.27 पर्सेंटाईल होते, म्हणजे 900 रँकला 97 पर्सेंटाईल होते, 97.27. तर तुम्ही कन्सिडर करू शकता की 97 पर्यंत आता गव्हर्नमेंट मिळण्याचे चान्सेस आहेत, जर सर्व 12च्या 12 कॉलेजेस ऍड झाले तर. तुम्ही म्हणत असाल मी प्रत्येक वेळेला 12च्या 12 कॉलेज ऍड झाले तर असं का म्हणत आहे, लिस्टमध्ये आला आहे म्हटल्यावर होणारच ना 12 कॉलेजेस ऍड. पण एक ट्विस्ट आहे, तो सीईटी सेलनेच दिला आहे, त्यासाठी मी म्हणत आहे की 12च्या 12 झाले तर वेल अँड गुड, नाही झाले तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे 12 पैकी 10 झाले, 8 झाले, 11 झाले. आता तुम्ही म्हणाल का, तर हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, पण हे माहिती असणं गरजेचं आहे. 12च्या 12 झाले तर खूप बरं होईल, कट ऑफ आणखी कमी येईल, म्हणजे 97 पर्सेंटाईलला पण ओपन कॅटेगरीला मिळू शकेल. आता 900ला बघितलं आपण, एखाद्या स्टुडंटची कॅटेगरी ओबीसी वगैरे आहे, सो 1000च्या रँक पर्यंत पण त्याला मिळू शकेल. त्या केसमध्ये 96 पॉईंट समथिंगला पण त्याला चान्सेस आहेत गव्हर्नमेंटचे, गॅरंटी नाही बट चान्सेस आहेत 12 कॉलेजेस पार्टिसिपेट करत असले तर. आणि समजा जर रिझर्व कॅटेगरीमध्ये वगैरे असाल तर 1050 1100 पर्यंत कन्सिडर करून चलात. सो 1100 म्हणजे तुमचा जवळपास रँक येतो 1100च्या अराउंड 96, म्हणजे 96 पर्सेंटाईलच्या वरच पाहिजेत, 96.80 97च्या अबाव, तरच गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं, नवीन कॉलेज जरी ऍड झाले तरी पण. आता असं नाही आहे की 92ला पण मिळेल, 95ला पण मिळेल, बट 92-95चे पण कॉलेजेस टाकून ठेवा. जरी तुम्हाला 90च्या वर असले तरी गव्हर्नमेंट कॉलेजेस सर्वजण टाकून ठेवा. का टाकून ठेवा, कारण समजा स्टुडंटनी अप्लायच नाही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं. त्यामुळे 90च्या वर असू देत, कितीच्या वर पण असू देत, सर्व जे गव्हर्नमेंट कॉलेजेस ज्या ठिकाणी तुम्हाला कॅपराउंड मध्ये जेवढे पण गव्हर्नमेंट कॉलेज दिसतील, कॅपराउंड सुरू झाल्यानंतर सांगतोय, 12 कॉलेज असतील तर 12च्या 12 टाका, 12 पैकी 10 आलेले असतील तर 10च्या 10 टाका. ठीक आहे, सो दॅट चान्स तुमचा वाढेल. सेकंड थिंग, तुम्हाला माहितीच असेल की आम्ही पर्सनलाइज काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. ठीक आहे, सो पर्सनलाइज काउन्सिलिंग लॉन्च केली आहे, त्याची आज लास्ट डेट आहे. जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल, एनरोल करायचं असेल तर तुम्हाला वीकली गायडन्स कॉल दिले जातात, वीकली सेशन्स असतात, तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतात. तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग, रँकच्या अकॉर्डिंग, कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज मिळू शकतं त्याचे प्रॉपर कॉलेज लिस्ट जी आहे ती बनवून दिली जाते, जे की तुम्ही ॲज इट इज कॅपराउंडसाठी यूज करू शकता. मागच्या वर्षीचे कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला किती पर्सेंटाईल आहेत, तुमची कॅटेगरी कोणती आहे, कोणत्या डिस्ट्रिक्ट्समध्ये तुम्हाला कॉलेज वगैरे हवं आहे, हे सर्व डेटा अनालायसिस करून प्रॉपर कॉलेज सजेशन्स जे आहे ते तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे, त्यानंतर रिजन वाईज कॉलेज लिस्ट ऑलरेडी आम्ही प्रोव्हाइड केली आहे, ते देखील तुम्हाला दिली जाईल. पर्सनलाइज ग्रुप काउन्सिलिंगचा ॲक्सेस दिला जातो, मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाते. तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत कॉलवर बोलू शकता, डाऊट विचारू शकता, तुमचे पेरेंट्स कॉलवर बोलू शकतात, डाऊट्स विचारू शकतात. खूप साऱ्या फॅसिलिटीज ज्या आहेत ते तुम्हाला पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये मिळतात. आज लास्ट दिवस आहे, आज पूर्ण रजिस्ट्रेशन क्लोज होईल, 100% क्लोज होईल, त्यानंतर एकही सीट ॲड केली जाणार नाही. इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्मची लिंक मिळून जाईल. ठीक आहे, फॉर्म दिला आहे, लिंकवरती क्लिक करा, पर्सनलाइज काउन्सिलिंग लिहिलं असेल आणि त्याच्यासमोर लिंक असेल, त्यानंतर इन्स्ट्रक्शन सगळे रीड करा की काय काय बेनिफिट मिळणार आहेत, काय प्रोसेस असणार आहे. ओके, आणि तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. ओके, काही डाऊट आला फॉर्म फिलअप करताना तर त्या फॉर्ममध्ये नंबर पण दिला आहे, व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉल करू शकता, नो इश्यूज. खूप सारे बेनिफिट आहेत, लवकर एनरोल करा. ठीक आहे, सो आपण मेरिट लिस्टच्या अकॉर्डिंग पाहिलं की 96च्या पर्सेंटाईलच्या वर पाहिजेत, 96.90 जरी असतील तरी चान्सेस आहेत, 95 पर्यंत पण मिळू शकेल, आय डोंट शुअर, कारण 900 सीट्स आहेत. जर आपण स्टेट मेरिट लिस्टच्या अकॉर्डिंग बघितलं लास्ट इयरच्या, तर 1100 पर्यंत जरी स्टुडंटच्या रँक असणाऱ्या स्टुडंटने ॲडमिशन घेतलं तरी 96.85 म्हणजे जवळपास 97 पर्सेंटाईल पाहिजेत. ओके, सो बेसिकली सांगायचं काय की जरी 12च्या 12 कॉलेजेस ॲड झाले तरी पण 96.80 किंवा 97 पर्यंत पर्सेंटाईल कमीत कमी पाहिजे. रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तरी, आणि ओपनमध्ये असाल तर 97.30-40च्या वर पाहिजेत, जे की पूर्वी मिनिमम 99 पर्सेंटाईल लागत होते, ओपनला पण आणि ओबीसीला पण. ठीक आहे, सो 2 पर्सेंटाईलचा फरक पडेल किंवा 2.5 पर्सेंटाईलचा.
आता तुम्ही म्हणाल 2-2.5 पर्सेंटाईलचा फक्त का फरक पडेल? तुम्ही पाहू शकता का फरक पडेल, कारण की तुम्ही पहा या ठिकाणी जर तुम्ही ओपन कराल 98 पर्सेंटाईल किती स्टुडंटना होते बघा, 98 पर्सेंटाईल मागच्या वर्षीचं सांगतोय मी. ओके, सो 98 पर्सेंटाईल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, 98.4 पर्सेंटाईल माझ्या मागे गेला असेल. हे 98.4 पर्सेंटाईल म्हणजे किती? 600. 2 पर्सेंटाईल मध्ये 600 मुलं आहेत. समजते तुम्हाला? 2 पर्सेंटाईल मध्ये 600-750 मुलं आहेत. तो जरी 900 जागा आल्या तरी पण पहिल्या स्टुडंटनाच तो मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. सो जरी 900 सीट्स असतील तरी जे पहिले 900 मधले स्टुडंट आहेत, पहिले 1000 मधले स्टुडंट आहेत, त्यांनाच त्या जागा मोस्टली मिळतात. तर मागच्या वर्षी 98 पर्सेंटाईलच्या वर 628 मुलं होती. 628. ओके, सो 97च्या वर जवळपास 1000च्या अराउंड मुलं होती. सो हे इम्पॉर्टंट आहे की 1000 जरी सीट्स आल्या तरी 97 पर्सेंटाईलच्या वर 1000 मुलं ऑलरेडी आहेत. आता सेकंड इम्पॉर्टंट डाऊट की सगळेच्या सगळे कॉलेजेस ऍड होणार की नाही, आणि नाही होणार तर का नाही होणार, हे इम्पॉर्टंट आहे. हे की ट्विस्ट आजच्या व्हिडिओचा आहे, सीईटी सेलने प्रोव्हाइड केला आहे. ओके, सो हे कॉलेजेस तर सीईटी सेलने इतर दिलेलेच आहे. तुम्ही पाहू शकता बीएससी नर्सिंग कॉलेजेस गव्हर्नमेंट 12 कॉलेजेस आहेत, 7 नवीन कॉलेजेस या ठिकाणी इन्क्लुडेड आहेत. बट हे पार्टिसिपेट करणार की नाही त्याचा ट्विस्ट या ठिकाणी दिला आहे. जर तुम्ही पूर्ण खाली स्क्रोल केलात, खाली खाली गेलात तर हे प्रायव्हेट कॉलेजेस दिसतील आणि तुम्हाला खाली जायचं आहे. ठीक आहे, स्क्रोल करायचं आहे खाली. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी जेव्हा तुमचे प्रायव्हेट कॉलेजेस संपतात, प्रायव्हेट कॉलेजेस संपतच नाही आहेत. ओके, सो या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस पण थोडे ऍड झाले आहेत. ओके, वन ऑफ द इम्पॉर्टंट ट्विस्ट गाईज, सर्वात महत्वाचा ट्विस्ट या ठिकाणी दिलेला आहे. ऍडमिशन टू नर्सिंग कोर्सेस ॲट दी कॉलेजेस शाल सब्जेक्ट टू. काय ट्विस्ट आहे, काय क्रायटेरिया आहे, काय लिमिटेशन आहे ते या ठिकाणी पाहू शकता. परमिशन, अप्रुव्हल, अफिलिएशन फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक, MUHS. Candidate will be admitted to college if permission from all above authorities has been granted on the day of allotment of seat. खूप मोठा ट्विस्ट आहे. 12 कॉलेजेस ऍड झाले आहेत. तुम्ही सर्व म्हणत आहात गव्हर्नमेंटचे 12 कॉलेज ऍड झाले, पण ह्याचं काय? हा खूप मोठा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. मराठीमध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी हे दिलेलं आहे की ऍडमिशन जर तुम्हाला बीएससी नर्सिंग मध्ये घ्यायचं असेल तर जे काही तुमचं कॉलेज असेल त्याला परमिशन मिळाली पाहिजे, अप्रुव्हल मिळालं पाहिजे, अफिलिएशन मिळालं पाहिजे. कोणाकडून? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. ठीक आहे, त्यानंतर इंडियन नर्सिंग काउन्सिल INC कडून. तिसरी गोष्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून. आणि चौथं तुमचं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस. 4 अथॉरिटीज कडून त्यांना परमिशन मिळाली पाहिजे, अप्रुव्हल मिळालं पाहिजे. आता जे नवीन 7 कॉलेजेस ऍड झाले होते, न्यू 7 कॉलेजेस जे ऍड झाले होते, तुम्हाला माहिती असेल त्यांना फक्त अफिलिएशन मिळालं होतं. कोणाचं अफिलिएशन मिळालं होतं? हे 4th नंबरवाल्यांचं MUHS नाशिकचं अफिलिएशन मिळालं होतं. आता बाकीचं मी तो व्हिडिओ अपलोड केला होता, तुम्हाला माहिती असेल की फक्त अफिलिएशन मिळालं आहे, बाकी ठिकाणचं अफिलिएशन मिळणं इम्पॉर्टंट आहे. ओके, जर अफिलिएशन मिळालं नाही तर ते कॉलेजेस ऍड होणार नाहीत. म्हणजे समजा 7 पैकी 6 कॉलेजेसला अफिलिएशन मिळालं सर्वांचं, 4 जे आहेत ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, INCचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आणि MHUSचं तर सर्वांना मिळालं आहे, MUHSचं सर्वांना मिळालंच आहे 7च्या 7 कॉलेजेसना. हे 7 पैकी जर 6 कॉलेजेसनाच हे बाकीचे मिळालं किंवा 5 कॉलेजेसनाच मिळालं तर तेवढेच कॉलेजेस ऍड होणार. म्हणजे 5 हे आणि ओल्डवाले 5, 10 कॉलेजेस ऍड होणार. ओके, तर हा खूप मोठा ट्विस्ट आहे जो की सीईटीने खाली नोटमध्ये दिला आहे. हे खूप महत्वाचं आहे, जे की सीईटीने पहिला देणं महत्वाचं होतं. म्हणजे कॉलेजेसच्या आधी ही इन्फॉर्मेशन दिली पाहिजे त्यांनी, कारण हे जे आहे ते खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी बेसिकली काय लिहिलं आहे, जरी तुमचं जे ऍडमिशन आहे तेव्हाच ग्राह्य धरलं जाईल, जे काही तुम्हाला सीट अलॉट झाली आहे त्या कॉलेज सर्व परमिशन त्याचे अप्रुव्हल असतील, सर्व परमिशन असतील, अप्रुव्हल असतील ह्या सर्व ऑथॉरिटीज कडून तरच जे आहे ते तुम्हाला सीट अलॉटमेंट कन्सिडर केली जाईल, अदरवाईज ते कन्सिडर केले जाणार नाही. होपफुली 7च्या 7 कॉलेजेसला अप्रुव्हल मिळू दे, कारण MUHS तर मिळालं आहे. बाकी युट्यूबर्सने व्हिडिओ अपलोड केला होता, नवीन कॉलेजेस ऍड झाले, त्यांनी मेन्शन केलं होतं की MHUS नाशिक वगैरे ह्याच्याकडून त्यांना अप्रुव्हल मिळालं आहे. सो बाकीचंही अप्रुव्हल होपफुली मिळून जाईल आणि होपफुली 7 नवीन कॉलेजेस ऍड होतील
आणि 7 नाही झाले तर ॲटलिस्ट 5-6 तर होतील, कारण MUHS तर मिळालं आहे, तर बाकीचे पण लोक परमिशन देतील बिफोर युअर कॅप राऊंड्स. आणि हे फक्त 7 कॉलेजेसबद्दल नाही सांगत आहे मी, बाकी या ठिकाणी 247 कॉलेजेस पाहू शकता प्रायव्हेटचे. सो प्रायव्हेट कॉलेजेस पण काही इन्क्लूड झालेले आहेत. तर त्याचं पण तुम्हाला परमिशन, अप्रुव्हल, ॲफिलिएशन हे 4 गोष्टींकडून मिळालं पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, इंडियन नर्सिंग काउन्सिल INC आणि तुमचं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्सेस MUHS. मगच तुमचं ॲडमिशन कन्सिडर केलं जाणार आहे. आणि होपफुली मला वाटत आहे 7 कॉलेजेसना परमिशन वगैरे मिळून जाईल, कारण ऑलरेडी MUHS कडनं मिळाली आहे नाशिकच्या. तर बाकी ठिकाणी तर काही डिफिकल्ट नसेल. ओके. आणि जर हे झालं तर कट ऑफ किती येऊ शकतं मी ऑलरेडी सांगितला. कमी येऊ शकतो 96 पर्यंत किंवा 97 पर्यंत, आणि ह्याच्यापेक्षा पण कमी होऊ शकतो. बट मी तुम्हाला प्रूफ देऊन सांगितलं की मेरिट लिस्टमध्ये मी तुम्हाला मेरिट लिस्ट देखील दाखवली ॲज अ प्रूफ की लास्ट इयर 900-1000 रँकच्या स्टुडंटना किती पर्सेंटाईल रिक्वायर्ड होते. म्हणजे 900-1000 रँक असेल तर 97.20, 97.28 पर्सेंटाईल जे आहे ते त्यावेळेस होते. सो यावर्षी 900 जरी सीट्स तुम्ही गव्हर्नमेंटच्या कन्सिडर केलात तरी तुमचा रँक 900, 1000, 1100 पर्यंत असेल तर ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहेत गव्हर्नमेंटला. आणि 1000 रँक जर तुम्हाला पाहिजे असेल तर 97 पर्सेंटाईल रिक्वायर्ड आहेत किंवा 96.85, 96.90. ओके. थोडाफार कमी पण कट ऑफ जाऊ शकतो, आणि बट युजली एवढा तर कट ऑफ राहील ॲज पर मेरिट लिस्ट, लास्ट इयरची मेरिट लिस्ट. या वर्षीची मेरिट लिस्ट जेव्हा येईल तेव्हा आपल्याला प्रॉपर आयडिया येईल की यावर्षी किती स्टुडंटना 99च्या वर पर्सेंटाईल आहेत, किती जणांना 98च्या वर आहेत. मागच्या वर्षी 600 मुलांना 98च्या वर होते, 628. ओके. सो होप्स की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पूर्ण समजला असेल की 12 गव्हर्नमेंट कॉलेजेस ह्या ठिकाणी दिलेले आहेत, पण सर्वच्या सर्व पार्टिसिपेट करतील की नाहीत, केले तर वेल अँड गुड, नाही केले तर काय रिझन असू शकतं हे देखील मी एक्सप्लेन केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि काउन्सिलिंगचा फॉर्म भरला नसेल तर लवकर भरून टाका, कारण आज लास्ट दिवस आहे. आणि कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला असेल किंवा ह्या चॅनलवरती येईलच. ओके. सो जेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड केला असेल तर चॅनल जाऊन चेक करा की स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ आहे का, असेल तर जाऊन बघू शकता, नसेल तर थोड्या टाईममध्ये अपलोड केला जाईल. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.